कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण पूर्णपणे एकटे आहोत? संकटांचा डोंगर आपल्या डोक्यावर आहे, घरात दुःख आहे, मनात वेदना आहे आणि पुढचा मार्ग अंधारात हरवलेला आहे. अशा वेळी जर एखाद्या दिव्य शक्तीने आपला हात धरला तर त्या शक्तीचं नाव आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आजची ही कथा सांगते की स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या अश्रूंमध्ये कसे सामील होतात आणि संकटाच्या क्षणी आधार कसा देतात. अक्कलकोट नगरी ही नगरी साधेपणाने आणि भक्तीने नटलेली आहे. गल्ल्या गल्लीत स्वामी समर्थांचा जयघोष ऐकू येतो. त्याच काळात रामचंद्र नावाचा गृहस्थ राहत होता. त्याचा लहानसा व्यवसाय होता, पण दिवसेंदिवस संकट वाढत होती. व्यवसाय बंद पडला होता, घरात धान्य नव्हतं, मुलं उपाशी बसली होती, पत्नी रडत होती. रामचंद्र मनातून खचला होता. त्या रात्री त्याने हात जोडून प्रार्थना केली, स्वामी समर्था, माझं रक्षण करा, मी संपलो आहे. स्वामींचा चमत्कार. त्या रात्री रामचंद्राला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ तेजस्वी रूपात त्याच्या समोर आले. स्वामी म्हणाले, बाळा, संकट मोठी आहेत असं समजू नकोस. श्रद्धा ठेव आणि धीर ठेव. उद्या तुझ्या घरात अन्नधान्य येईल. रामचंद्र सकाळी उठला. मनात शंका होती, हे स्वप्न खरं होईल का? दुपारी अचानक दारावर आवाज आला. एक अनोळखी व्यापारी उभा होता. त्याने म्हटलं, काल रात्री मला स्वप्न पडलं. स्वामी समर्थांनी सांगितलं की तुझ्या घरी धान्य पोहोचवावं. रामचंद्राच्या घरात पहिल्यांदाच धान्यसाठा आला. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. भक्तीचा धडा. रामचंद्र थेट अक्कलकोटला पोहोचला. स्वामींच्या चरणी लोटांगण घातलं. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही आम्हाला वाचवलंत. स्वामी समर्थ स्मितहास्य करत म्हणाले, बाळा, मी नाही, तुझी श्रद्धा आणि धीर तुला वाचवून गेला. मी तर फक्त त्या श्रद्धेला प्रतिसाद दिला. दुसरी कथा. त्या काळात एक श्रीमंत व्यापारी होता. त्याला खूप पैसा आणि अहंकार होता. त्याला वाटायचं की माझ्या पैशामुळे मी जग जिंकू शकतो. पण अचानक त्याच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. संपत्ती गेली. तो निराश झाला. स्वामी समर्थांच्या चरणी गेला. तो म्हणाला, महाराज, माझं सगळं संपलं. स्वामी म्हणाले, संपत्तीवर गर्व केलास म्हणून आज ही वेळ आली, पण जर तू नम्र झाला तर तुझं आयुष्य परत उभं राहील. तो व्यापारी मनापासून बदलला. पुढे त्याचा व्यवसाय हळूहळू परत चालू लागला. तिसरी कथा. एका गावात एक स्त्री राहत होती. तिची लहानशी मुलगी खूप आजारी होती. सर्व वैद्यकशास्त्र निष्फळ ठरलं. ती रडत स्वामी समर्थांकडे आली. तिने आर्त विनंती केली, महाराज, माझ्या मुलीला वाचवा. स्वामी समर्थांनी त्या मुलीवर कृपादृष्टी टाकली. थोड्या दिवसांत मुलगी बरी झाली. आईचे डोळे आनंदाने भरले. ती म्हणाली, महाराज, तुम्ही देव आहात. स्वामी म्हणाले, नाही बाई, ही तुझ्या श्रद्धेची ताकद आहे. चौथी कथा. एक वकील होता. तो नेहमी सत्यासाठी लढायचा, पण एका प्रकरणात त्याच्यावर अन्याय झाला. त्याला वाटले की आता न्याय मिळणार नाही. तो खचला. स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी म्हणाले, सत्यावर विश्वास ठेव, अंतिम क्षणी सत्य जिंकतं. काही दिवसांनी त्याचं प्रकरण न्यायालयात जिंकलं. तो वकील डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, तुम्ही माझा विश्वास टिकवला. संदेश. या सर्व कथांमधून एकच शिकवण मिळते, संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि धीर ठेवा. स्वामी समर्थ भक्तांच्या सोबत कायम असतात. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. स्वामी समर्थ महाराजांचं वचन लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त मनापासून प्रार्थना करा, श्रद्धा ठेवा आणि धीर ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. जय जय रघुवीर समर्थ.